नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालकासाठीचे संभाव्य प्रश्न याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. त्यामध्ये लक्षात ठेवा की वाहतूक चिन्हे आणि संकेत या संदर्भाबद्दलचा प्रश्न पाहू. त्रिकोणात वरच्या दिशेला जाणारी काय गाडी काय दर्शवते? तर लक्षात ठेवा, तीव्र चढ हे दर्शवते. म्हणजे हे चिन्ह खडी चढण असल्याचं सूचित करतं. अशा वेळी चालकाने वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा आणि योग्य गिअरमध्ये वाहन चालवणं, जेणेकरून इंजिनवर ताण येणार नाही. आता लक्षात ठेवा की नेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे वेड्या-वाकड्या खुणा असलेलं त्रिकोणी चिन्ह काय दर्शवतं? लक्षात ठेवा, हा निसरडा रस्ता हे चिन्ह दर्शवतं. हे चिन्ह निसरडा रस्ता दर्शवतं. पाऊस किंवा तेलामुळं रस्ता हा निसरडा असू शकतो. तिथं वाहनाचं टायर घसरण्याची दाट शक्यता असते. तिथं अचानक ब्रेक लावणं हे टाळावं. गोलाकार निळ्या पार्श्वभूमीवर लाल फुली असलेलं चिन्ह काय दर्शवते? तर वाहन उभे करण्यास किंवा पार्क करण्यास काय मनाई आहे. म्हणजे लक्षात ठेवा की नो स्टँडिंग अँड नो पार्किंग असा असा अर्थ होतो. याचा अर्थ त्या ठिकाणी वाहन क्षणभरही थांबवणं किंवा उभं करणं कायदेशीररित्या निषिद्ध आहे आणि हे सहसा वर्दळीच्या रस्त्यावर असतं. वर्तुळात 50 असं लिहिलेलं चिन्ह काय दर्शवतं? तर ते त्याची वेग मर्यादा दर्शवतं. म्हणजे हे चिन्ह कमाल मर्यादा मॅक्झिमम स्पीड लिमिट दर्शवतं. याचा अर्थ वाहनाचा वेग ताशी 50 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा. मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवणं हा दंडनीय गुन्हा आहे. अपघात व्यवस्थापन व कायदे. रस्ता सुरक्षेमध्ये गोल्डन आवर म्हणजे काय? तर अपघातानंतरचा पहिला 1 तास. गोल्डन आवर अपघातातील जखमींचा जीव वाचवण्यासाठी अपघातानंतरचा पहिला 1 तास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात योग्य उपचार मिळाल्यास मृत्यूची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते. 50 सीसी पेक्षा कमी क्षमतेचं वाहन चालवण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? लक्षात ठेवा, 16 वर्ष. भारतात 50 सीसी पेक्षा कमी इंधन क्षमतेची वाहनं चालवण्यासाठी किमान वय 16 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. मात्र गिअर असलेली वाहनं चालवण्यासाठी 18 वर्ष ही पूर्ण असावी लागतात. सेव्ह लाईफ फाउंडेशननं 2012 मध्ये दाखल केलेली जनहित याचिका कोणत्या विषयावर होती? तर गुड सॅमरिटन या विषयावर होती. ही याचिका अपघातग्रस्तांना मदत करणारं कायद्याबाबत होती. या याचिकेमुळं मदत करणाऱ्यांना पोलीस किंवा कोर्टाच्या त्रासापासून संरक्षण मिळालंय, जेणेकरून लोक मदतीसाठी पुढे येतील. पायाभूत सुविधा आणि हस्तसंकेत. तर सायकलचं चित्र असलेले निळ्या रंगाचं वर्तुळाकार चिन्ह काय दर्शवतं? तर सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅकची अनिवार्यता. हे एक अनिवार्य चिन्ह मॅन्डेटरी साइन आहे. हे सूचित करतं की तो विशिष्ट मार्ग किंवा लेन केवळ सायकल स्वारासाठीच राखीव आहे आणि त्याचाच वापर करणं हे अनिवार्य आहे. इंडियन रोड्स काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर ती डिसेंबर 1934 मध्ये झाली. IRC इंडियन रोडवेज काँग्रेस ही स्थापना डिसेंबर 1934 मध्ये करण्यात आली आणि ही संस्था भारतातील रस्ते बांधणी, नियोजन, वाहतूक चिन्हांची मानके ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. वाहन चालकानं उजवा हात खिडकीतून बाहेर काढून पंजा डावीकडे हलवल्यास त्याचा अर्थ काय? लक्षात ठेवा, डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठीचा इशारा. म्हणजे हा हस्तसंकेत ओव्हरटेकिंगसाठी संमती देण्यासाठी वापरला जातो. जेव्हा चालक आपला हात बाहेर काढून पुढे मागे हलवतो, तेव्हा तो मागील किंवा डाव्या बाजूच्या वाहनांना पुढे जाण्यासाठी सांगतो. आता लक्षात ठेवा, चढणीवर वाहन चालवताना ते कधीही न्यूट्रलमध्ये ठेवू नका. योग्य गिअरमुळं इंजिन ब्रेकिंगचा फायदा होतो आणि वाहनावर नियंत्रण राहतं. लक्षात ठेवा, चढणीवर जाणाऱ्या वाहनाला नेहमी प्रथम मार्ग द्यावा. निसरडा रस्ता या पद्धतीचं चिन्ह असेल तर पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वाधिक निसरडा असतो. टायर आणि रस्ता यामधील घर्षण कमी झाल्यामुळं घसरू शकतो
वेगावर नियंत्रण ठेवा आणि पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखा. नो पार्किंग, नो स्टँडिंग. लक्षात ठेवा, केवळ गाडी उभी करणं नाही, तर कोणता तरी सोडण्यासाठी थांबणं हा देखील गुन्हा मानला जातो. नियम मोडल्यास ई-चलन आणि वाहन जप्तीची कारवाई ही होऊ शकते. ही वेग मर्यादेच्या संदर्भात आहे. अतिवेग अपघाताचं सर्वात मोठं कारण आहे. वेगामुळे निर्णय घेण्याची क्षमता, रिएक्शन टाइम कमी होतो आणि वेगाचा आनंद हा घातक ठरू शकतो. तर लक्षात ठेवा, की गोल्डन आवर अपघातातील पहिल्या 60 मिनिटात मिळणारे उपचार जीवन मृत्यूमधील फरक ठरवू शकतात. रुग्णवाहिका दिसतात तिला रस्ता मोकळा करून देणं हे प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्य आहे. कमी वयातील वाहन चालक लक्षात ठेवा, केवळ 50 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेची वाहनं चालवता येतात. यासाठी पालकांची संमती आणि लर्निंग लायसन हे काय असतं? अनिवार्य असतं. गिअरमध्ये असलेल्या गाड्या चालवणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. गुड सॅमरिटन हा कायदा अशा लोकांसाठी आहे, जे माणुसकीच्या नात्यानं रस्ते अपघातातील जखमींना मदत करतात. त्यांना कोणत्याही कायदेशीर चौकशीची भीती बाळगण्याची गरज नाही. तर लक्षात ठेवा, सायकल ट्रॅकचे महत्त्व काय आहे? तर मोठ्या वाहनापासून सायकल स्वारांना वेगळं ठेवल्यानं जीवघेणे अपघात टाळता येतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलिंगला प्रोत्साहन मिळतं. आरोग्याच्या संदर्भात नियमित सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती ही सुधारते. भारतीय रस्ते काँग्रेस ही संक्षिप्त माहिती. पूर्ण नाव इंडियन रोडवेज काँग्रेस, IRC. स्थापना वर्ष डिसेंबर 1934. मुख्य कार्य रस्ते बांधणी, नियम व मानक ठरवणे. मुख्यालय कुठे आहे? तर ते दिल्लीला आहे. चालकाचं महत्वाचे हस्तसंकेत लक्षात ठेवा. हे थांबण्याचा इशारा आहे, हा वळण्याचा इशारा आणि हा ओव्हरटेकिंगची संमती. आता लक्षात ठेवा, की रस्ते अपघाताची मुख्य कारणं अतिवेग 70%, अं, कारण दारू पिऊन 15%, मोबाईलचा वापर 10% आणि इतर कारणं ही 5%. पादचाऱ्यांसाठी सुरक्षा नियम काय आहे? रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा. रस्ता ओलांडताना आधी उजवीकडं, मग डावीकडं आणि पुन्हा उजवीकडं पहा. नेहमी फुटपाथवरून चाला. फुटपाथ नसल्यास रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला. वाहन चालकांसाठी महत्त्वाची काळजी: गाडीत बसताना सीट बेल्ट लावा. टू व्हीलरसाठी ISI मार्क हेल्मेट वापरा. इंडिकेटरचा वापर योग्य वेळी करा. दुसऱ्या चालकाचा आदर करा. आता लक्षात ठेवा, आपत्कालीन संपर्कामध्ये रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांक, पोलिसांसाठी संपर्कासाठी 100 क्रमांक आणि महामार्ग मदतीसाठी 1033 हा क्रमांक. लक्षात ठेवा, रस्ता सुरक्षा प्रवासामध्ये नियम शिका, चिन्हाचा अभ्यास करा, लायसन मिळवा ही कायदेशीर प्रक्रिया, सुरक्षित चालवा ही शिस्त आणि संयम, मदत करा हा गुड सॅमरिटन बना. चिन्हांच्या उजळणीच्या संदर्भाबद्दल हे उतरणीचं आहे. या संदर्भात आपण आता सगळी माहिती पाहिली, की नो पार्किंग झोन आहे, 50 किलोमीटर प्रति तास आहे. हा वेडेवाकडा रस्त्याचे संकेत, निसरडा रस्ता म्हणून आपल्याला उल्लेख करा. जबाबदार नागरिक बना, अपघाताला निमंत्रण देऊ नका, नियमाचं पालन करा आणि इतरांचा जीवही वाचवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.